तुका म्हणे माझे पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, आवडीने तुळसी हार गळा, तुळसी हार गळा कास पितांबरा, तुळसी हार गळा श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा, तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार आवडे निरंतर हेची जाण, आवडे निरंतर हेची जाण, आवडे निरंतर हेची जाण तुळसी हार गळा, गळा तुळसी हार गळा कासे पितांबरा, तुळसी हार गळा आवडे निरंतर हे जाण तुळसी हार गळा, हार गळा तुळसी हार कासे पितांबर तुळसी हार गळा, हार गळा, हार गळा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, जय विठोबार फुमाई, जय जय विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, जय विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, हरि जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय
जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम 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 हरे रूप पाहता लोचनी 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 रूप रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
आगर सर्व सुखाचे 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 आगर बाप रखुमा देवीवर 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 तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव 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 बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल जय जय राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय राम नर नारी बाळे अवघा नारायण 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 ऐसे माझे मन करे देवा ऐसे माझे मन करे देवा ऐसे माझे मन करे देवा नर नारी बाळे अवघा नारायण 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 ऐसे माझे मन करे देवा ऐसे माझे मन करे देवा मन करे देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व
द्वंद्वयो काम क्रोध द्वेष निंदा अवघा गोविंद निसंदेह अवघा गोविंद निसंदेह अवघा गोविंद निसंदेह असावे म्या सदा विषयी विरक्त सदा विषयी विरक्त असावे म्या सदा विषयी विरक्त असावे म्या सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी काया वाचा चित्त तुझे पायी काया वाचा चित्त तुझे पायी नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व नयो काम क्रोध द्वेष निंदा नयो काम क्रोध द्वेष निंदा नयो काम क्रोध द्वेष निंदा अवघा गोविंद निसंदेह अवघा गोविंद निसंदेह अवघा गोविंद निसंदेह करोनिया साह्य पूर्वी मनोरथ करोनिया साह्य पूर्वी मनोरथ करोनिया साह्य पूर्वी मनोरथ करोनिया साह्य पूर्वी मनोरथ भावे कृपावंत तुका म्हणे भावे कृपावंत तुका म्हणे भावे कृपावंत तुका म्हणे करोनिया साह्य पूर्वी मनोरथ करोनिया साह्य पूर्वी मनोरथ साह्य पूर्वी मनोरथ भावे कृपावंत तुका म्हणे भावे कृपावंत तुका म्हणे भावे कृपावंत तुका म्हणे नयो काम क्रोध द्वेष निंदा 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 अवघा गोविंद निसंदेह अवघा गोविंद निसंदेह अवघा गोविंद निसंदेह तुकार घुमाई तुकार घुमाई तुकार घुमाई तुकार घुमाई जय तुकार घुमाई जय तुकार घुमाई जय तुकार घुमाई तुकार घुमाई तुकार घुमाई तुकार घुमाई जय तुकार घुमाई तुकार घुमाई जय तुकार घुमाई तुकार जय जय तुकार घुमाई तुकार जय जय तुकार 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 घुमाई तुकार घुमाई तुकार नर नारी बाळे नर नारी बाळे बाळे अवघा नारायण अवघा नारायण नर नारी बाळे बाले नर नारी बाले बाले अवघा नारायण अवघा नारायण नर नारी बाले बाले नर नारी बाळे 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 बाळे अवघा नारायण अवघा नारायण अवघा नारायण नर नारी बाळे नर नारी बाळे नर नारी
बाले नर नारे बाले नर नारे बाले बाले अवघा नारायण नारायण नर नारी बाले नर नारी बाले ऐसे माझे मन करी देवा ऐसे माझे मन ऐसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध नयो काम क्रोध दोष निंदा द्वंद्व नयो काम क्रोध ऐसे माझे मन करी देवा ऐसे माझे मन ऐसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व द्वेष निंदा द्वंद्व द्वंद्व नयो काम क्रोध नयो काम क्रोध नयो काम क्रोध नयो काम क्रोध गोविंद देह अवघा गोविंद गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद गोविंद निसंदेह अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद
अवघा गोविंद गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा 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 गोविंद अवघा गोविंद अवघा अवघा गोविंद अवघा गोविंद गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा गोविंद अवघा 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 गोविंद निसंदेह निसंदेह नयो काम क्रोध क्रोध नयो काम क्रोध 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 द्वेष निंदा द्वंद्व द्वेष निंदा द्वंद्व नयो काम क्रोध नयो काम क्रोध नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व 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 नर नारी बाळे अवघा नारायण नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निस्संदेह नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निस्संदेह असावे म्या सदा विषयी विरक्त असावे म्या सदा विषयी विरक्त काया वाचा चित्त तुझे पायी नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निस्संदेह करोनिया साह्य पुरवी मनोरथ करोनिया साह्य पुरवी मनोरथ व्हावे कृपावंत तुका म्हणे नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निस्संदेह विठ्ठल 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 नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा
नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निस्संदेह। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी निरूपणासाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर आपल्या अंतःकरणातलं भाव व्यक्त करणारा, मागणी करणारा, निवेदन करणारा 4 चरणाचा अभंग चिंतनासाठी निवडला। विठ्ठल विठ्ठल शुक्लां ब्रह्मविचार सार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधते पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पाणिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करे चरणा दत्ताजिया करे चरणा दत्ताजिया करे चरणा दत्ताजिया ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तारो कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका स्वयंचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोज तेजस्पृदे प्रदेशं विदींद्रादि देवै सदा सूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया चक्षुरुन्मिलितमेन तस्मै श्री गुरवे नमः। मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे यावार करी संतांचा यावार करी संतांचा यावार करी संतांचा हरी मस्तक हे पायावरे यावार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांचा मस्तक हे पायावर यावार करी संतांचा वार करी संतांचा या वार करी संतांचा नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व अवघा गोविंद निस्संदेह। प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा असून अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड चालक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा वैकुंठ गमन सोहळ्याचं औचित्य साधून अनेक वर्षापासून चालत असलेला हा जगद्गुरु तुकाराम महाराज मंडळ यांच्या विद्यमाने गोवंडी यांच्या विद्यमाने या जगद्गुरु तुकोबरायांच्या उत्सवावर तुकोबरायावर श्रद्धा असलेले सर्वच या परिसरातील पंचक्रोशीतील वारकरी भाविक भक्त माता भगिनी पुरुष बांधव भजनी मंडळ सप्ताह कमिटी ट्रस्ट मंडळ उपस्थित असलेले भजनी उपस्थित असलेले सर्व गुणवान महाराज मंडळी सर्वांच्या भव्य दिव्य उपस्थितीमध्ये अनेक वर्षापासून आपण अंतःकरणपूर्वक हा उत्सव आपण सांभाळून ठेवला। औचित्य जगद्गुरु तुकोबरायांच्या बीजेचं अर्थात वैकुंठ गमन सोहळ्याचं आहे। आजची ही कीर्तन सेवा जागराची सेवा आहे, उपांत्य सेवा सप्ताहातली असल्यामुळे आज मागणीचा अभंग सेवेकरता निवडला आहे। जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या समोर मागणी करू लागले, अंतःकरणातला भाव व्यक्त करू लागले।
प्रथम एक दोन मुद्द्यांना स्पर्श करायचा तो असा, तुकोबरायांना मागावं का लागावं? माणूस मागतो केव्हा, मागण्याची गरज केव्हा पडते, याच्या 2-3 मुद्द्यांचा विचार जर केला. एखादी गोष्ट माणसाला अपेक्षित असते, गरज असते, पण ती अप्राप्त असते तेव्हा माणूस मागत असतो. गरज आहे पण प्राप्त नाही तेव्हा मागतो, किंवा अप्राप्त आहे आणि गरज नाही तेव्हा माणूस मागत नाही. प्राप्त असेल पण गरज नसेल तरी मागत नाही. वस्तू अप्राप्त असावी आणि तिची गरज असावी तेव्हा माणूस मागत असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरायांना अप्राप्त काय आहे या जगामध्ये आणि तुकोबरायांना गरज कशाची आहे, जेणेकरून जगद्गुरु तुकोबराय आज भगवंताच्या समोर मागण्याकरता गेले. अप्राप्तीचा आणि मागणी गरजेचा जर विचार केला तर सामान्य माणसाचा विचार करा. तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपल्याला अप्राप्त बऱ्याच गोष्टी असतात. प्राप्त करण्यासाठी रात्रंदिवस आपण धावपळ करतो. त्या गरजेच्या असतात म्हणून आपण धावपळ करतो, मान्य आहे. पण कधी कधी गोष्टीची गरज नसते आणि ती गोष्ट प्राप्त होते तेव्हा माणूस ती नाकारताना सुद्धा दिसतोय. जगद्गुरु तुकोबरायांना अप्राप्त काय आहे आणि गरज कशाची आहे याचा जर विचार केला तर तुकोबरायांना अप्राप्त काहीच नाही. कारण तेच तुकोबराय सांगतात, जगाला देणारा जो भगवान परमात्मा आहे त्याची भक्ती करून आम्ही त्याला प्राप्त केलं. प्राप्त केलंच नव्हे तर त्याला सुद्धा द्यायला आम्ही अधिकारी निर्माण झालो. जगाला देणारा भगवान परमात्मा पण त्यालाही आम्ही देतो, एवढे आम्ही उदार आणि एवढे आम्ही समर्थ झालो, असं बोलणारे तुकोबराय आहे. विठ्ठल विठ्ठल. जगामध्ये 2 वर्ग आपल्याला बघायला मिळतात. एक समर्थाचा वर्ग आहे आणि एक असमर्थाचा वर्ग आहे. असमर्थही देवाकडे जातो आणि समर्थही देवाकडे जातो. पण असमर्थ देवाकडे जात असताना तो देवाकडे मागत असतो आणि समर्थ देवाकडे मागत नाही, देवाला द्यायला जात असतो. संतांचं चिंतन केलं, संतांचे आपण जर पुराणातल्या गोष्टी जर बघितल्या, पुराणातले काही भाव पाहिले तर क्वचित प्रसंगी संत देवाला द्यायलाही गेलेले आहे आणि क्वचित प्रसंगी संत देवाकडून घ्यायलाही गेलेले आहे. दोन्ही भाव आपल्याला आणि पाहायला मिळतात. कारण संत वाङ्मयामध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायला कायम मिळतात. वेगवेगळ्या भूमिकेतून संतांनी देवाची भक्ती केलेली पाहायला मिळते. फक्त एकच भूमिका आहे असं नाही, कधी ही भूमिका तर कधी ती भूमिका, असं वेगवेगळ्या भूमिकेतून संत जगामध्ये देवाच्या समोर गेलेले आपल्याला बरेच अभंग बघायला मिळत आहेत. का हो, आम्हाला प्रश्न पडतोय, सर्व जग देवाकडून घेतं, अप्राप्त वर्गातला तो आहे, असमर्थ वर्गातला तो व्यक्ती आहे का तो देवाकडे मागायला जातो, हे बरोबर आहे. पण देवाला द्यायला जाणं हे आमच्या आणि बुद्धीला पटत नाही. देवाला द्यायला जाणं हे कसं काय? सर्व जग देवाकडून घेत आहे आणि देवाला द्यायचं हे कसं काय? तर देवाला देणारा सुद्धा एक वर्ग जगामध्ये आहे, तो समर्थ वर्ग आहे. मग महाराज असा प्रश्न आहे, देवाला द्यायचं आहे पण देवाला द्यायचं ते कुणाकडून मिळतं? देवाकडूनच घ्यायचं. देवाकडूनच घ्यायचं आणि पुन्हा देवाला द्यायचं, याला समर्थ वर्ग म्हणा. विठ्ठल विठ्ठल. कशा पद्धतीने? उदाहरणार्थ, भर उन्हाळ्यामध्ये जून महिना आहे, मे जून महिना आहे, दिवसा दुपारी 12 वाजेला आपण नदी पात्रातून चाललोय. डोक्यावर वस्त्र नाही आणि पायामध्ये चप्पल नाही, अणवाणी पायाने निर्वस्त्र आपण डोक्यावर काहीच नाही हे चाललोय. दिवसा दुपारी 12 वाजेला नदी पात्रातून वाळूमधून चालत असताना पायाला चटके जास्त बसतात की डोक्याला चटके बसतात? बोला. पायाला चटके बसतात. वास्तविक पाहिलं, सूर्याची जी उष्णता आहे ती प्रत्यक्ष डोक्यावर येते की पायावर येते? सूर्याची जी उष्णता आहे, सूर्यकिरण आहे, ते अगोदर डोक्यावर येतात, पायावर नाही येत. मग डोक्यावर प्रत्यक्ष सूर्यकिरण येतात तरी डोक्याला ते एवढं तप्त करत नाही जेवढे पायाला ताप बसतो. पायाला जे चटके बसतात ते कशाचे बसतात? वाळूचे. वाळूचे चटके बसतात ना. वाळू थंड आहे, शीतल आहे, पण वाळूचे चटके पायाला बसतात. त्याचं कारण, त्या वाळूने सूर्याची उष्णता एवढी ग्रहण केली, एवढी संचय केली की सूर्यापेक्षा जास्त ताप देऊ लागली.
काय? सूर्याचे प्रत्यक्ष प्रखर किरण डोक्यावर बसतात, डोक्यावर पडतात, तरी ती ताप देत नाही. पण ती वाळू एवढी तापली की तिने सूर्याचे तापमान, उष्णता ग्रहण केली आणि पायाला, डोक्यापेक्षा पायाला जास्त चटके देऊ लागले. याला म्हणतात शक्ती प्रदात्यापेक्षा शक्ती ग्रहण केंद्रामध्ये शक्तीचा प्रादुर्भाव अधिकतम झाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे नसल समजलं तर दुसरं उदाहरण घेऊ. एखादा नोकर असतो, मालकाकडे काम करतो. मालकाकडे काम करून करून एक महिन्याचा पगार तो संचय करतो, दररोज पगार घेतो, संचय करतो, पैसा संचय करतो, दररोज आणि पैसा जमून त्या नोकराकडे एवढा पैसा जमतो तर मालकाला जेव्हा अडचण येते पैशाची, तेव्हा तो मालक त्या नोकराला सांगतोय, देतो का मला व्याजाने थोडे पैसे. लक्षात? नोकराकडे पैसा कुठून आला? मालकाकडूनच आला. मालकाकडूनच नोकराकडे पैसा आला, पण एवढा संचय झाला, एवढा गोळा केला की क्वचित प्रसंगी मालकालाच तो व्याजाने देऊ लागला. याला म्हणतात शक्ती प्रदात्यापेक्षा शक्ती ग्रहण केंद्रामध्ये शक्तीचा प्रादुर्भाव जास्त झाला. तसं भगवान परमात्म्याकडूनच घ्यायचं, पण घेऊन घेऊन एवढं घ्यायचं की वेळ आल्यानंतर देवालाच द्यायला तयार व्हायचं. याला समर्थ वर्ग म्हणा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सुद्धा वर्गामध्ये तुकोबराय बसताय, कारण ते तुकोबराय एकदा देवाकडे गेले आणि देव सांगू लागला, तुकोबराय काय मागायचं का, देऊ का? तुकोबराय सांगता, देवा आज मी असमर्थ वर्गातला नाहीये, मी आज समर्थ म्हणून आलोय. देवा तुझ्याकडून मला काही नकोय, तुलाच हवा असेल तर माझा आशीर्वाद घे आणि माझ्या आशीर्वाद. देवा आशीर्वाद भाग्याने, नांद आमोच्या भाग्याने, नांद भाग्याने. देवा आशीर्वाद नांद भाग्याने, आमच्या नांद भाग्याने, आमच्या नांद भाग्याने. घे गा देवा आशीर्वाद आमच्या नांद भाग्याने. देवा अरे आमचा आशीर्वाद घे, आमच्या आशीर्वादाने तू सुखाने नांद. हा एक वर्ग आहे देवाकडे जाणारा, याला समर्थ वर्ग म्हणा. या वर्गात सुद्धा तुकोबराय आहेत, पण आज या समर्थ वर्गातले तुकोबराय नाही. आज देवाकडे असमर्थ वर्गामध्ये असणारे तुकोबराय देवाकडे मागायला जात आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत वेगवेगळ्या भूमिकेतून संत देवाकडे भक्ती करताना बघायला मिळतात. उत्तरेकडे एक प्रसंग घडला. संत तुळशीदास जे रामकथा सांगण्याकरता एका गावामध्ये गेले. मोठा मंडप दिलाय. एखादा विद्वान व्यक्ती जर ज्ञान सांगण्याकरता येत असेल तर परिसरातील पंचक्रोशीतील लोक अज्ञानासारखे घरामध्ये बसत नाही. संत तुळशीदासजींसारखा रामाचा आणि भक्त, प्रत्यक्ष भगवान रामप्रभूचं दर्शन ज्यांना झालेलं आहे, असे साक्षात्कारी संत जर आपल्याला रामकथा सांगण्याकरता येत असेल तर लोकांच्या झुंडच्या झुंड आल्या. हजारो लोक कथा मंडपमध्ये येऊन बसले आणि कथा प्रारंभ झाली. सर्व श्रोते आले. त्या श्रोत्यांच्या मध्ये एक संत येऊन बसले, त्यांचं नाव होते सुरदासजी. दोन्ही डोळे जात्यांद आहे, दिव्य दृष्टी आहे, चर्मचक्षु नाहीये. एक तारी तंबुरा घेऊन आपली कथा श्रवण करण्याकरता सुरदासजी बसले. तुळशीदासजींनी कथा प्रारंभ केली. कथा रंगात आली, अर्ध्यात कथा आली. सर्वांगाचे कान करून सर्व श्रोते ऐकतायत. तेवढ्यात पाठीमागे कोणीतरी ओरडलं, अहो धावा, अहो धावा. आपल्या राजधानीतला राजाचा हत्ती पिसाळलाय, साखळ दंडातून मुक्त झालाय आणि कथा मंडपकडे तो भरधाव वेगाने येतोय. हो धावा धावा धावा. धावा धाव म्हटलं का सर्व धावा धाव सुरू झाली. सर्व लोक जीव वाचवण्याकरता जिकडे रस्ता मिळेल तिकडे सैरा वैरा पळू लागले. कथा मंडपमध्ये कोणीच नाही, सर्व पळताय श्रोते. फक्त व्यासपीठावर बसलेले संत तुळशीदासजींनी आपली जागा सोडली नाही, सर्वजण पळतायत. त्या गर्दीमध्ये आंधळे सुरदासजी आपला एक तारी विणा उचलला आणि तेही जिथे रस्ता जिकडे मिळेल तिकडे पळू लागले. वाट मिळेल तिकडे पळताय. प्रसंग प्राप्त हत्ती आकळला गेला, आवरला गेला. सर्वजण कथा मंडपमध्ये स्वस्थानी आपले आले, स्थानापन्न झाले
आणि कथा प्रारंभ करा असं तुळशीदासजींना सर्वजण बोलू लागल्यानंतर कथा प्रारंभ करत असताना तुळशीदासजींनी प्रथम पहिला आणि सर्वात अगोदर प्रश्न विचारला तो अंध सुरदासजींना. सुरदासजी एक विचारू म्हणे विचारा. तुम्ही भगवान परमात्म्याचे भक्त म्हणून घेतात, देवाचे साक्षात्कारी म्हणून घेतात, कृष्ण परमात्म्याचा साक्षात्कार आहे असं तुम्ही बोलताय. मग हत्तीचं नाव आल्यानंतर नाव आलोट कानावर आणि तुम्ही जीव घेण्याकरता पळताल, याचा अर्थ देवावर तुमचा विश्वास नाही का? देवाचे भक्त म्हणून घेतात आणि संकट आल्यानंतर देवाचा वर विश्वास दिसत नाही, तुम्ही जीव वाचवण्याकरता पळतायत, काय म्हणावं तुम्हाला? अहो देवाला मारायचं असेल तर तुम्ही एसी मध्ये राहा, झेड सुरक्षित राहा, बुलेट प्रूफ मध्ये राहा किंवा काचेच्या बंगल्यात राहा, देव मारल्याशिवाय राहत नाही. आणि त्याला तारायचं असेल तर कितीही मोठं संकट येऊ द्या, तो तारल्याशिवाय राहत नाही. देव तारी त्याला न मोडे काटा हिंडतावण. मारायचं असेल तो कसाही मारतो. किल्लारीला भूकंप झाला होता, आपल्याला आठवत असेल. भूकंपामध्ये बरेच लोक गेले, काही शेतामध्ये झोपायला गेले, ते वाचले. त्यांना वाटतं आता भूकंपाचे धक्के बसतायत, पोट भरण्यासाठी चला जीवाची मुंबईकडे जावं, गोवंडीला कुठेतरी कामधंदा करावा म्हणून तिकडून निघाले. ट्रँकरमध्ये बसले, जीव वाचून पळाले. रस्त्यात ट्रँकरचा अपघात झाला, तिथे गेले. मारायचं असेल तर तो मारल्याशिवाय राहत नाही, आणि तारायचं असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी तो तारल्याशिवाय राहत नाही. तुमचा देवावर विश्वास दिसत नाही, हत्तीचं नाव ऐकल्यानंतर तुम्ही पळावं, अहो काय म्हणावं तुम्हाला? देवाचे साक्षात्कारी भक्त म्हणून घेताय. असं जेव्हा तुळशीदासजी व्यासपीठ आणून बसलेल्या अंध सुरदासजींना बोलताय, त्या सुरदासजी सांगतात, तुळशीदासजी माझा देवावर विश्वास आहे आणि तुमचाही देवावर विश्वास आहे. माझा विश्वास नाही असं नाही, माझाही विश्वास आहे. मग जर तुमचा विश्वास आहे तर जागा का सोडली? सुरदासजीने उत्तर दिलं, तुळशीदासजी तुम्ही ज्या देवाची कथा करतात, तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात, तो पालक श्रीराम आहे, आणि मी ज्या देवाची भक्ती करतो बालक श्रीकृष्ण आहे. तो पालक श्रीराम असल्यामुळे त्याच्या हातात धनुष्यबाण आहे. कितीही मोठं संकट आलं तरी तो तुम्हाला तारण्याकरता तयार आहे. पण माझा बालक कृष्ण आहे, या गर्दीमध्ये कुणाच्या पायाखाली सापडला जाऊ नये म्हणून मी त्याला शोधण्याकरता पळू लागलो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्ती करत असताना संत वेगवेगळ्या भूमिकेतून भक्ती करतायत. तसं जगद्गुरु तुकोबराय देवाकडे जाताना वेगवेगळ्या भूमिकेतून देवाकडे गेले. कधी देवाला द्यायला गेले, कधी देवाकडून घ्यायला गेले. आज जगद्गुरु तुकोबराय भगवान पांडुरंग परमात्म्याकडे घ्यायला गेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घ्यायला गेले इथपर्यंत आलो, पण तुकोबरायांना काय कमी आहे हो? जे देवाला करता येत नाही ते तुकोबराय जर करू शकतायत, देवापेक्षा श्रेष्ठत्व तुकोबरायांचं जर असेल तर तुकोबरायांना गरज कसल्याची आहे? कशाची गरज आहे? कारण ते सांगतात आम्हाला जीवनात काहीच कमी नाही, काम नाही काम नाही, झालो पाये रिकामा. कसलीच कमतरता नाही, सर्व काही करून झालंय, आम्हाला काही कमीच नाही. तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी असे म्हणणारे तुकोबराय, त्यांना देवाकडे मागायची गरज का पडावी? पण एक वाक्य लक्षात असू द्या, तुकोबरायांना देवाकडे मागायची गरजच नाही. पण तुम्ही आम्ही सामान्य जीव देवाकडे गेल्यानंतर आपण देवाकडे काय मागावं हे कळावं आपल्याला, म्हणून तुकोबराय आपल्यासाठी औपचारिक रीतीने देवाकडे मागतात. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला मला प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्या अंतःकरणामध्ये जो भाव निर्माण होतो, जो संकल्प येतो, जो मनोरथ येतो, तो मनोरथ पूर्ण व्हावा यासाठी तुमचे माझे प्रयत्न आहे. जगामध्ये गरीबाला गरीब राहू वाटत नाही, रोग्याला रोगी राहू वाटत नाही, अशिक्षिताला अशिक्षित राहू वाटत नाही, पारतंत्र्यात असणाऱ्याला पारतंत्र्यात राहू वाटत नाही, सत्ताहीनाला सत्ताहीन राहू वाटत नाही. प्रत्येकाच्या मनात धाव असते. सत्ताहीनाला वाटतं आता फॉर्म भरूनच द्यावा, सत्ताधारी व्हावं. रोग्याला वाटतं आपण आरोग्यवान व्हावं, गरीबाला वाटतं श्रीमंत व्हावं, अशिक्षिताला वाटतं आपण सुशिक्षित व्हावं. ही प्रत्येकाची धारणा आहे, ही प्रत्येकाची धारणा आहे. आणि त्यासाठी प्रत्येक जण संकल्प करतो, प्रयत्न करतो, मनोरथ करतो, पण सर्वांचेच मनोरथ जगात पूर्ण होतात असं आपल्याला बघायला मिळत नाही. कुणाचे मनोरथ पूर्ण होतात? शास्त्रकार सांगतात मनोरथ सर्वच करतात पण सर्वांचे मनोरथ पूर्ण होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
मनसा चिंतितम कार्यम दैवमान्यत्र चिंतयेत उत्पद्यन्ते विलीयन्ते दरिद्राणाम मनोरथा. शास्त्रकार सांगतात सर्वजण मनोरथ करतात, संकल्प सर्वजण करतात, पण सर्वांचे मनोरथ पूर्ण होत नाही. जे भाग्यवान आहे त्यांचेच संकल्प पूर्ण होतात, त्यांचेच मनोरथ पूर्ण होतात. जे अभागी आहे त्यांचे मनोरथ हवेतच विरतात, हवेत उरतात, पूर्ण होताना दिसतच नाही. खेडेगावात मुंबईत राहण्याकरता कामासाठी आलेले एक जोडपं, लग्न झालं, बिराड भरलं छोट्या गाडीमध्ये, पिकअप मध्ये, आणि मुंबईला आलं. मुंबईला राहू लागले. 10 वर्ष झाले दोघंही कामधंदा करतायत. दररोज दोघं ड्युटी करतायत, संध्याकाळी येतात, थकून भागून आले. दररोज दोघांचा आणि एका विचाराने, एका गोष्टीने दुःखी आहे. एकनाथ महाराज सांगता पती शेजे निजुने नारी. एका आसनावर दोघांनी अंग टाकलं आणि त्या पत्नीच्या मनामध्ये मनोरथ निर्माण झाला. ती पत्नी आपल्या शेजारी झोपलेल्या नवऱ्याला बोलून दाखवू लागले, का हो 10 वर्ष झाले आपण गावाहून इकडे आलो, लग्न झालं तसे इकडे आलोय, काय माझ्या पदरातलं पुण्य कमी म्हणावं की काय काही कळत नाही. माझी कूस अजून धन्य झाली नाही, मला अजून मुलबाळ झालं नाही, काय म्हणावं मला कळत नाही. काही दान धर्म कमी पडला, काही नामचिंतन कमी पडलं, काही जपजाप्य कमी पडलं, काही कळत नाही. 10 वर्ष झाले. शेजारी झोपलेला नवरा सांगतो जाऊ दे, भगवंताच्या मनात असेल तर होईल, त्याची इच्छा असेल तर होईल, त्याची इच्छा नसेल तर काय होणार आहे. थोडा वेळ झाला, शांत झाली ती. पुन्हा तिच्या मनामध्ये दुसरा मनोरथ आला. सांगू लागले, का हो जर आपण देवाने आपलं जर बोलणं ऐकलं, आपण काही संकल्प केला, काही नवस केला, आणि देवाने नवस्फूर्तीसाठी जर आपल्याला एखादं बाळ दिलं तर त्याची व्यवस्था कशी करायची. तो म्हणतो होऊ तर दे, अजून झालं नाही तर तू पुढचं काय बोलते. तसं नाही, पण देवाने दिलं तर 10 बाय 10ची रूम आहे, त्याला ठेवायचं कसं, बसायचं कसं, झोपायचं कसं, काय कसं आहे, इथं काही कळत नाहीये. तो सांगता काळजी काय करते, एकासाठी काय होणार नाही की मी थोडा मागे सरकेल, दोघांच्या मध्ये त्याला झोपू. आणि पलंगावर दोघं झोपलेलं असताना प्रत्यक्षात एक फूट तो मागे सरकला, आपल्या दोघांच्या मध्ये त्याला आपण झोपू, दोघांच्या गप्पा चालू. संकल्प आहे. तिलाही बरं वाटलं. थोडा वेळ झाला आणि दुसरा मनोरथ तिच्या मनात आला, कारण मनोरथाला गतिरोधक अजिबात नसतात, ते येतच असतात लाटांसारखे. ते म्हणते का एकासाठी तुम्ही जागा केली, पण समजा देवाच्या मनात बे एक बे, दुसऱ्याची व्यवस्था कशी करणार. तो म्हणतो काळजी काय करते, एकासाठी सरकलो दुसऱ्यासाठी सरकणार नाही का, त्याच्यासाठी जागा करतो. आणि थोडा सरकायला गेला तसा पलंगाच्या खाली गेला. बरं नुसता पडला नाही, कमरेचं हाड मोडून पडला. तर मी आपल्याला विचारतो, मला उत्तर द्या, नसलेल्या मुलाने बापाचं कंबर मोडलं की असलेल्या मुलाने, बोला. नसलेल्या. मग नसलेली मुलं जर बापाची कंबर मोडतात तर विठ्ठल 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 संकल्प प्रत्येक जण करतो, पण सर्वांचे संकल्प पूर्ण होतात असं अजिबात नाही. काहीचे संकल्प हवेतच विरतात. मग संकल्प कोणाचे पूर्ण होतात, जे भाग्यवान आहे, जे भगवंताच्या संबंधाने संकल्प करतात, त्यांनी फक्त संकल्प करावा, परमात्मा त्यांना मदत करेल. संकल्पाचा दाता नारायण, संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व परिपूर्ण मनोरथ, सर्व परिपूर्ण मनोरथ, सर्व परिपूर्ण मनोरथ, सर्व परिपूर्ण मनोरथ. हरी सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व परिपूर्ण मनोरथ, परिपूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व परिपूर्ण मनोरथ, सर्व परिपूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व परिपूर्ण मनोरथ. सत्य संकल्प असेल, परमार्था संबंधाने संकल्प असेल,
भगवत संबंधाने संकल्प असेल तर ते संकल्प परमात्मा पूर्ण करतोय. सत्य संकल्प असावी. पण संकल्प पूर्ण होण्यासाठी 2-3 गोष्टीची गरज आहे. संकल्प पूर्ण होण्यासाठी भगवंताच्या कृपेची गरज आहे. संकल्प पूर्ण होण्यासाठी आपल्या प्रारब्धाची गरज आहे आणि आपल्या प्रयत्नाची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या प्रारब्धात नसेल तर आपण कितीही केलं तरी आपल्या प्रारब्धात नसेल तर आपल्याला मिळेलच याची गॅरंटी नाही. प्रारब्ध अनुकूल असावं लागतं. प्रारब्ध अनुकूल असेल तर मिळेल. प्रारब्ध अनुकूल नसेल तर आपल्याला मिळेलच याची शाश्वती नाहीये. प्रसंग बघा. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे. विद्यारण्य स्वामींनी तो आणि निर्माण केला. ते विद्यारण्य स्वामी एवढे विद्वान आहे की प्रत्यक्ष सरस्वती माता त्यांच्या जिभेवर बसलेली आहे. विद्वान आहे, विद्वत्ता भरपूर आहे, पण एक वेळ जेवण पोटभर मिळत नाही अशी गरिबी आहे. असं म्हणतात सरस्वती आणि लक्ष्मी शक्यतो एका घरामध्ये नांदत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय वाक्य? सरस्वती आणि लक्ष्मी शक्यतो एका घरामध्ये नांदत नाही. महाराज असं कसं? मग आम्ही काय गरीब आहोत का? आणि आम्ही काय अज्ञानी आहोत का? मी कुणाला गरीब बोलत नाही आणि कुणाला अज्ञानी बोलत नाही, फक्त व्याख्या सांगतो. आपण स्वतःला श्रीमंत तेव्हाच समजा. कोणी समजायचं श्रीमंत? आपण सर्व श्रीमंत समजा किंवा गरीब समजा, फक्त मी व्याख्या सांगतोय. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 उकार आणि 2 भकार आलेच नाही त्याने स्वतःला श्रीमंत समजा. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 2 उकार आणि 2 भकार आले कधीतरी जीवनामध्ये त्याने स्वतःला श्रीमंत समजण्याचं वेडेपण करू नका. आपण श्रीमंत आहोत का गरीब आहोत ज्याने त्याने ठरवा. उद्वयम मृत्युरस्माकम भद्वयम भूरी भोजनम. 2 उकार आणि 2 भकार. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उधारी आणि उसनवारी जीवनात कधीतरी करावी लागली आणि भाकरी आणि भाजी खावी लागली त्याने स्वतःला श्रीमंत समजूच नका. विठ्ठल विठ्ठल. कधीतरी जीवनामध्ये उसनं घ्यावं लागलं, कधीतरी उधार का घ्यावं लागलं, त्याने स्वतःला श्रीमंत समजू नका. विद्वत्ता भरपूर आहे विद्यारण्य स्वामींची. विद्वत्ता भरपूर आहे. प्रत्यक्ष सरस्वती माता जिभेवर बसलेली आहे. एवढे विद्वान आहे. पण पोट भरण्याची ददात आहे अशी अवस्था आहे. विद्वत्ता असल्यामुळे काहीतरी प्रयत्न करावा म्हणून त्यांनी गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायला प्रारंभ केला, जेणेकरून आपल्याला लक्ष्मी प्राप्त झाली पाहिजे. धन मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले. गायत्री मंत्राचं पुरस्चरण प्रारंभ केलं. कारण शास्त्र सांगतं अत्युत्कटाई पुण्य पाप ये है व फलमश्नुते. अति उत्कट पाप करा किंवा अति उत्कट पुण्य करा, फळ लगेच मिळतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायला प्रारंभ केला. गायत्री मंत्र, गायत्री देवी अर्थात सर्व मंत्रामध्ये श्रेष्ठ मंत्र जो सांगितला जातो तो गायत्री मंत्र आहे. अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, आणि गायत्री सारखा मोठा मंत्र नाही, आणि आईसारखं परम दैवत नाही. शास्त्रकार सांगतात नान्नोदकम समम दानम न तिथी द्वादशी समहा गायत्र्यान परो मंत्र न मातु दैवत परम. आईसारखं श्रेष्ठ दैवत नाही, गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाहीये, अन्न उदकासारखं अन्न पाण्यासारखं जगात मोठं दान नाही. तेव्हा गायत्री मंत्राचा तप करायला प्रारंभ केला. प्रत्यक्ष सूर्यदेवाच्या पाठीमागे असलेली शक्ती तिला म्हणावं गायत्री. त्या गायत्री मंत्राचं पुरस्चरण करायला प्रारंभ केला. किती दिवस तप करावं? सलग 12 वर्ष साधना केली. 12 वर्ष गायत्री मंत्र जपला. पण गायत्री मंत्र 12 वर्ष साधना करूनही लक्ष्मी प्राप्त झाली नाही आणि गरिबी गेली नाही. विठ्ठल विठ्ठल. काय करावं काय करावं? 12 वर्ष सलग साधना करूनही आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत नाही. काय करावं? पण एवढी अतूट श्रद्धा होती, एवढा विश्वास होता. पुन्हा 12 वर्ष गायत्री मंत्र जपला. 2 तप झाले तरी लक्ष्मी आली नाही. कारण ती लक्ष्मी सुद्धा एवढी चतुर आहे. ती लक्ष्मी सांगते मी कुणाकडे राहते आणि कुणाकडे राहत नाही. त्याचं कारण लक्ष्मीने सांगितलंय. लक्ष्मीच्या बद्दल बोललाय, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे ना जगामध्ये त्यालाच किंमत आहे. तुकोबाराने सुद्धा तेच सांगितलंय ना. धनवंताला गे सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी, सर्व मान्यता हे जगी. सर्व मान्यता
मान्यता हरी धनवंता लागी सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी। सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी, सर्व मान्यता है जगी। धनवंत पुरुषाला जगामध्ये मान्यता यस्यास्ति वित्तम सनर कुलीनः. जगामध्ये ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे लक्ष्मी आहे, त्याला जगामध्ये मान्यता मिळते. हा व्यवहार आहे म्हणून बोललं जातं व्यवहारामध्ये. पैसा 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 तेरे तीन नाम. आमचे गुरुवर केंद्रीय बाबा कायम बोलायचे, पैसा 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 तेरे तीन नाम, परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे काहीच पैसा नाही त्याला लोक सांगतात ए परशा. ज्याच्याकडे स्वतः पुरता आहे त्याला म्हणतात परशु. ज्याच्याकडे भरपूर आहे या परशुराम पाटील. विठ्ठल विठ्ठल शास्त्रकार सांगतात टका धर्मम टका कर्मम टका सर्वस्य साधनम यस्य गृहे टका नास्ति सर्वम तस्य टकटका येते. टका धर्म आहे, टका कर्म आहे. ज्याच्याकडे टकाच नाही सर्व लोक त्याच्याकडे टकटक पाहतात, तोही जगाकडे टकटक पाहतो. विठ्ठल धनवंत पुरुषाला जगामध्ये मान्यता आहे. ज्याच्याकडे लक्ष्मी आहे त्याला मान्यता आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी 24 वर्ष साधना केली, गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं तरी लक्ष्मी प्राप्त झाली नाही. एवढी अतूट श्रद्धा. पुन्हा 12 वर्ष गायत्री मंत्र जपला सलग. 36 वर्ष गायत्री मंत्राचं पुरस्चरण केलं तरीही विद्यारण्य स्वामींना लक्ष्मी प्राप्त झाली नाही, गरिबी गेली नाही आणि श्रीमंती आली नाही. शेवटी विचार केला आपण संन्याशी घ्यावं, संन्यास आश्रमात पदार्पण करावं. संन्यास आश्रमामध्ये पदार्पण केलं, भगवं अंगावर धारण केलं, सर्व संघ परित्याग केला आणि सर्व संघ परित्याग केला, संन्यास घेतला आणि थोड्या दिवसात त्यांच्या अंगावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडू लागला. आश्चर्यचकित झाले. जोपर्यंत गरज होती संसारात होतो तोपर्यंत लक्ष्मीची गरज होती, ग्रस्तात होतो लक्ष्मीची गरज होती. 36 वर्ष साधना केली, लक्ष्मी माझ्याकडे आली नाही, लक्ष्मी मला प्राप्त झाली नाही. मी आता लक्ष्मीकडे पाठ फिरवली तर माझ्या अंगावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडत आहे. आणि खरोखर लक्ष्मीचं असंच आहे बघा. जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीत बघा, लोकांकडे देणं होतं, उसणं होतं, ते मागितलं, लोकांनी दिलं नाही. लोकांनी तुकोबरायांची उधारी दिली नाही. तुकोबराय सांगतात नाही देत ना तुम्ही उधारी, नका देऊ, तुमच्या नावाचे कर्ज रोखे मी इंद्राणीमध्ये बुडवतो, काही देऊ नका, आता मागणार नाही. सर्व लोकांच्या नावाचे कर्ज रोखे खत सर्व इंद्राणीत बुडवले. आणि ज्या दिवशी कर्ज रोखे इंद्राणीत बुडवले थोड्याच काळात छत्रपती शिवाजीराजांनी नजराणा पाठवला. नियम असा आहे, आपण लक्ष्मीच्या मागे पळा. लक्ष्मीचा स्वभाव आहे, जो लक्ष्मीच्या मागे पळेल लक्ष्मी त्याला पाठ दाखवते. ज्याने लक्ष्मीकडे पाठ केली लक्ष्मी त्याच्या गळ्यात माळ घालते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसारात होतो 36 वर्ष साधना केली, लक्ष्मी प्राप्त झाली नाही. मी आता संन्यास घेतला आणि माझ्या अंगावर कोण सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडतोय. मागे वळून पाहिलं तर प्रत्यक्ष विग्रह रूपाने लक्ष्मी माता गायत्री माता प्रसन्न आहे. स्वामी मीच लक्ष्मी माता आहे, मीच देवी गायत्री आहे, तुमच्या अंगावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडतो. हसू आवरण्याचा प्रयत्न केला पण तरी हसू आवरलं गेलं नाही. हसू लागले. आई साहेब म्हणूनच आम्ही संसारातले लोक बोलतो जिथं दात आहे तिथं चणी नाही आणि जिथं चणी आहे तिथे जोपर्यंत गरज होती तेव्हा आला नाही. 36 वर्ष प्राणी मी प्रयत्न केले, आज मी त्याग केला तर आज माझ्या अंगावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडताय. 36 वर्ष विलंब का केला, काय कारण आहे. त्या गायत्री माता सांगू लागली थोडं मागे बघा, दूरवर बघा. विद्यारण्य स्वामीने मागे वळून दूर पाहिलं तर 3 मोठे मोठे डोंगर जळताना दिसले. विचारलं हे काय आहे. लक्ष्मी माता सांगते तुमच्या पदरामध्ये असलेले ब्रह्महत्येसारखे दोष आहे. 36 वर्ष साधना केल्यामुळे ते दोष जळाले. आज मला भगवंताने आज्ञा केली आणि मग मी आज प्रसन्न झाले. विठ्ठल विठ्ठल मनातले संकल्प पूर्ण होण्यासाठी, मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रारब्धाची गरज आहे. मनोरथ पूर्ण होण्यासाठी प्रयत्नाची गरज आहे.
मनोरथ पूर्ण होण्यासाठी आपल्या भगवंताच्या कृपेची आपल्याला गरज आहे. आपल्या मनातला मनोरथ पूर्ण व्हावा यासाठी भगवंताची कृपा हवी आहे. भगवंताची कृपा झाली पाहिजे यासाठी देवाकडे जाऊन देवाची सेवा केली पाहिजे. तेव्हा परमात्मा कृपा करतो. अन्यथा भगवंताची कृपा अशी होत नाही. नाहीतर आत्ता जायचं देवा मला हे दे, अरे काही सेवाच नसेल तर मोबदला कसा मिळेल? सेवा केल्याशिवाय परमात्मा कुणालाही काही देत नाही, कारण दिल्याशिवाय मिळत नाही. हा अनुभव, हे वाक्य नव्हे, हा सिद्धांत ज्ञानोबराय हरिपाठामध्ये आपल्याला सांगतायत. जगात जर पाहिजे असेल तर तुम्हाला मोबदला द्यावाच लागेल. दिल्याशिवाय जगात काहीच मिळत नाही. कसं? ज्ञानोबराय सांगता देव हवा का? तप करा, तपाशिवाय देव मिळत नाही. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त. तुझे विनहित कोणता, तुझे विनहित कोणता, तुझे विनहित कोणता, तुझे विनहित कोणता. हरी तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त. तुझे विनहित कोण सांगे, तुझे विनहित कोण सांगे. तपे विन दैवत तिथल्या विन प्राप्त. तुझे विनहित कोण सांगे, तुझे विनहित कोण सांगे. सिद्धांत आहे, सेवा केल्याशिवाय दिल्याशिवाय मेवा मिळत नाही. कुठेतरी सेवा तेव्हा मेवा, दिल्याशिवाय मिळत नाही. काहीतरी सेवा करावी लागेल, भगवंताची भक्ती करावी लागेल, तेव्हा परमात्मा देतो, अन्यथा देत नाही सेवा केल्याशिवाय. एक प्रसंग बघा. एक राजा आहे, तर राजाच्या कानावर एक गोष्ट गेली की एका आपल्या परिसरामध्ये, आपल्या मुंबईमध्ये एक साधू महात्मा आलाय, संन्यासी आहे. पण त्याला एक युक्ती आहे, एक फॉर्म्युला त्याला माहिती आहे. त्याला सोनं बनवण्याची युक्ती त्याला माहिती आहे. सोनं कसं बनवायचं याची युक्ती त्याला आहे. राजाच्या कानावर आणि ती गोष्ट गेली. राजाने विचार केला, साधूला ह्याची गरज काय? आपण राज्य चालवतोय, आपल्याला जगाची सेवा करायची, जनतेची. आपल्याला सोनं कसं बनायचं, कसं हे माहिती पाहिजे. शोध घेतल्यानंतर साधूला दरबारामध्ये आणलं आणि राजाने सांगितलं, साधू महाराज, संन्यासाला एकट्याला काय करायचे? एकटा जीव सदाशिव, तुम्हाला सोन्याची काय गरज आहे? कशाला सोन्याची गरज आहे तुम्हाला? काय गरज युक्तीची? मला सांगा, मला जगाची आणि या जनतेची सेवा करायची आहे. साधू सांगतो, राजा जमणार नाही, सांगणार नाही. राजा आहे तो. राजाने साम दाम दंड भेदाचा वापर केला. अहो काहीतरी घेतो, घ्या, तुम्हाला मी बंगला देतो, आश्रम बांधून देतो, काहीतरी अजून देतो. साधू सांगतो, मला नकोय. राजा नाही सांगणार. इतरांना समजावून सांगण्यासाठी साधूकडे पाठवलं, साधूने तेही ऐकलं नाही. शेवटी राजा विचार करतो, असंही देत नसाल ना तर तुम्हाला जेलमध्ये टाकतो, म्हणजे तरच तुम्ही आणि सुधारणार. असे सुधारणार नाही. साधूने सांगितलं, राजा जेलच काय, माझ्या गळ्यावर सुरी जरी घातली, मला सुळावर दिलं, मला मारलं तरी मी तुला युक्ती सांगणार नाही. राजाला क्रोध आला. आज्ञाभंग नरेंद्राणाम विप्राणाम मानखंडनम. राजाचा समाजामध्ये अपमान करणं म्हणजे मरण आहे. राजाने सांगितलं, याला जेलमध्ये टाका. आणि जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये राहिल्यानंतर राजा विचार करू लागला की आपण साधूला जेलमध्ये टाकलंय, पण याने आपल्याला सांगितलं नाही. काय हट्टी माणूस आहे, काय साधू हट्टी आहे? प्रधानजी सांगता, राजे महाराज एक सांगू का? म्हणे काय? साधू असे फक्कड असतात, त्यांना तुम्ही काही दिलं तरी घेणार नाही. मग त्यांनी तुम्हाला युक्ती सांगावं जर असं वाटत असेल, त्या साधूला तुम्ही प्रसन्न करा. प्रसन्न केलं की ते तुम्हाला काही पण देणार, सांगणार, बोला. आणि प्रसन्न कसा करायचा? अहो साधूला प्रसन्न करण्याकरता एकच आहे, गुरुला प्रसन्न करण्याकरता, देवाला प्रसन्न करण्याकरता, संतांना प्रसन्न करण्याकरता काय करावं लागतं? त्यांची सेवा करा, तर आपण त्यांना प्रसन्न करू शकतो. तनु मनो जीवे चरणासे अगरवता करावे तास्य सकळ, मग अपेक्षित आपुले. ऐका, श्रद्धा वाल्लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. सेवा करावी लागेल. राजाने युक्ती ठरवली सेवा करायची. दिवसभर राज्याने राज्यकारभार केला की संध्याकाळ झाली की साधूला डबा घेऊन जाताना राजाने वेश परिधान करायचा. एका गरीबाचा, भिकाऱ्याचा वेश धारण करायचा आणि डबा घेऊन जायचा जेलमध्ये. साधूच्या जवळ बसायचं, मी फार गरीब आहे असं साधूला दाखवायचं. डबा द्यायचा आणि सांगायचं, ओ महाराज,
अहो माझी अशी परिस्थिती नाही हो, असं वाटतं तुम्हाला जेलमधलं जेवण नकोच आहे, माझ्या घरून गोड जेवण आणावं, गरम जेवण असं आणावं अशी माझी इच्छा आहे, पण काय करू, मलाच पुरेसं खायला भेटत नाही, बघा माझ्या अंगावरचे कपडे असे आहे, माझी परिस्थिती नाही हो. नाही तर मला वाटतं गुरुजी महाराजांना खूप द्यावं, पण काय करावं, दररोज असं बोलतोय. आणि राजा साधूचे हातपाय दाबतो, सेवा करतो तासन तास. 4 महिने झाले. साधूच्या मनामध्ये भावना निर्माण झाली, हा गरीब व्यक्ती आहे, जेवण द्यायचं दररोज बोलतोय, पण त्याची परिस्थिती नाहीये, गरीब आहे, अंगावरचे कपडे त्याचे फाटके आहे, आपण त्याला मदत केली पाहिजे, कारण 4 महिने त्यांनी आपली सेवा केली. साधू प्रसन्न झाला आणि एका रात्रीला, 4 महिन्यानंतर एका रात्रीला त्या भिकाऱ्याला म्हणतात, अरे भिकारी म्हणजेच राजा, त्याला सांगितलंय, बघ बाबा तुझी परिस्थिती तशी नाहीये, पण तुला गरज आहे, तू फार सेवाधारी, 4 महिने माझी सेवा केली, मी तुला युक्ती सांगतोय, मला सोनं कसं बनवायचं हे कळतंय, सांगा ना महाराज कसं बनवता, माझी परिस्थिती तरी गरीब जाईल सांगा. आणि मग रात्रीला साधू महाराजांनी त्या राजाला, भिकारी वेशातल्या राजाला सोनं बनवण्याची युक्ती सांगितली, फॉर्म्युला सांगितला. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये राजा हजर आहे. राजा हजर असताना साधूला जेलमधून बाहेर काढलं, समोर घेतलं आणि सिंहासनावरचा राजा सांगतो, साधू महाराज 4 महिने दंड दिलाय, 4 महिने जेलमध्ये ठेवलं, तरी तुम्ही मला युक्ती सांगत नाही, सांगा आता तरी सांगा की अजून 4 महिन्यामध्ये राहायचंय. असं बोलल्यावर साधू महाराज सांगता, राजा अजिबात सांगणार नाही, प्राण गेला तरी सांगणार नाही. असं साधू बोलल्यावर राजा सांगतो, साधू महाराज तुम्ही नका सांगू, आता मीच तुम्हाला सांगतो. राजा असं बोलल्यावर साधू सांगतोय, राजा तुला अशी येणार नाही, कुठेतरी 4 महिने घासावी लागली असेल, विठ्ठल विठ्ठल, कुठेतरी 4 महिने घासली असेल, सेवा केली असेल, अन्यथा तुला येणार नाही हे मला माहिती आहे, सांग बरं काय आहे. राजा अभिमानाने खाली आला आणि सर्व काय पदार्थ होते ते वापरले, एका पात्रामध्ये सुवर्णाच्या वाटीमध्ये घेतले आणि पूर्ण सोनं बनवण्याची युक्ती वापरली, फॉर्म्युला वापरला, पण सोनं काही बनलं नाही. सर्व होतं पण सोनं काही बनत नव्हतं. त्याचं कारण साधूने सर्व सांगितलं, पण एक मुद्दा शेवटचा राहू दिला होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि खरं असं आहे बरं का, गुरुने शिष्याला द्यावं, खूप द्यावं, पण थोडस हातच्याला मागे ठेवावं. नाही तर शिष्य काय करतात, गुरुकडून घेतात, एवढं घेतात की त्यांची गादीच हिसकावून घेतात, विठ्ठल विठ्ठल. गुरुने थोडा हात ठेवला पाहिजे, थोडं हातच्याला ठेवलं पाहिजे गुरुने. शिष्याला सर्व द्यावा असं नाही, ऐका, सर्व द्यावा असं नाही. एक अजून प्रसंग आठवला. एक पहिलवान आहे महाराज, पहिलवानला वस्तादाने गुरुने शिकवलं, महाराष्ट्रातला तो, आणि महाराष्ट्र केसरी त्यांनी गदा प्राप्त केली. महाराष्ट्रामध्ये त्याचा हात कोणी कुस्तीमध्ये धरत नाही. महाराष्ट्र जाऊ द्या, पंजाब, कर्नाटक, तामिळ, सर्व ठिकाणी अख्ख्या भारत देशामध्ये आणि टॉपला आहे, 1 नंबरला आहे, त्याला कोणी पाडण्याकरता तयार नाही. 1 नंबर भारतातला 1 नंबरचा पैलवान म्हणून नाव आता झालंय. पण त्याच्या मनामध्ये थोडी सल आहे की 1 नंबरचा पैलवान भारत देशात मी झालो, हे बरं आहे, खरं आहे, पण तेव्हाच मला समाधान होईल. तो पहिलवान विचार करतो की माझ्या गुरुला एकदा मी पाडलं, एकदा गुरुजींना पाडलं की बस मी समाधानी. आता ही दुर्बुद्धी त्याला यायला नको होती, पण आली. काय असतं, थोडे बरे दिवस असतात ना, जो पोटापुरतं मिळतं तोपर्यंत माणसाला घरचं जेवण आणि गोड लागतं, पण थोडा जास्त पैसा आला की माणसाला हॉटेलमधलं जेवण करायला माणूस पळतो. त्याला दुर्बुद्धी सूचना म्हणतात, ऐक नाही, अवदासा सूचना लक्ष्मीच्या जागेवर. तसं याला ही दुर्बुद्धी यायला नको. गुरुजींनी शिकवलं होतं, भारत देशातला 1 नंबर झाला, आता ती दुर्बुद्धी व्हायला नको. तरी त्याच्या मनात दुर्बुद्धी आली आणि त्याच्या मनात आलं की आता गुरुजींना एकदा पाडलं की भारतातला आपण टॉपचा आलो की आता आपल्याला कोणी राहिलंच नाही आता पाडण्याकरता. भारत देशातून 1 नंबर प्राप्त करून गुरुजींकडे तालमीत आला आणि सांगू लागलो, गुरुजी माझ्यावर एकदा कुस्ती करा, एकदा मला कुस्ती करा, एकदा तुम्हाला पाडलं की माझं समाधान. मग गुरुजींच्या लक्षात आलं की याची बुद्धी कशी आहे, याला दुर्बुद्धी सुचली. गुरुजी सांगतं, माझं वय नाही रे, मी आता कुस्ती करणं बंद केलंय, आता वय नाही माझं, आता ते नाहीये, मी खेळत नाही कुस्ती. नाही गुरुजी माझ्याशी कुस्ती करा, एकदा तुम्हाला पाडलं की बस माझं समाधान झालं, पाडलं की समाधान झालं. गुरुजी विचार करू लागले, याला जास्तच इगो झालेला दिसतोय. अरे बाबा माझं वय नाही, मी अशक्त झालो. नाही गुरुजी एकदा तुम्ही माझ्याशी खेळा असं आणि आग्रह केल्यामुळे गुरुजी म्हणतात, तुझी इच्छा तर चल बाबा. कड्यामध्ये गेले, आखाड्यामध्ये, आणि गुरुजी आणि शिष्य दोघांची कुस्ती चालू झाली. भारत देशात 1 नंबर आलेला पहिलवान शिष्य आणि गुरुजी दोघांची कुस्ती चालू झाल्यावर 5व्या मिनिटाला गुरुजींनी त्याला चितपट केलं, 5व्या मिनिटाला पाडलं. तो उठला, पाठीला लागलेली माती झटकवतो, गुरुजी एवढे डाव
डाव शिकवले, पण आज जो मला पाडण्याकरता डाव वापरला तो का शिकवला नाही? गुरुजी सांगू लागले, तू मला पाडण्यासाठी येणार होता म्हणून तुझ्यासाठी राखून ठेवला होता. विठ्ठल राजाने सर्व बनवलं पण सोनं बनत नव्हतं. तेव्हा साधू सांगू लागले, राजा हो, हे युक्ती कोणाची शिकवली कोणी शिकवली मला सांगू नको. कारण राजाला सांगताना साधूने एक सांगितलं होतं, सर्व बनवायचं सांगितलं, पण एक गोष्ट राहिली होती, ती अशी सांगायची राहिली होती, तुम्हाला सांगून जातो मग जर तुम्हाला वेळ आली तर. ऐक नाही, लक्षात ठेवा. सर्व पदार्थ घ्यायचे फॉर्म्युला, पण सांगतो शेवट एक कडी ठेवली ते राजाला. साधूने सांगितलं, बघ काय ठरायलं होतं की ती जी वाटी, जे पात्र सोनं बनवण्याचं पात्र हातात घेणार त्याला आपल्या बोटाची नख लागू द्यायची नाही. राजा नेमकं ती नख लावायचा, सर्व व्हायचं पण सोनं होत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल सेवा केल्याशिवाय मिळतच नाही. भगवान परमात्म्याकडे मागायला जायचं आहे, देव कृपा करतो, पण सेवा केल्याशिवाय मिळत नाही. तुकोबाराने जन्मभर तुकोबारांनी भगवंताची सेवा केली. सेवा केल्यानंतर तुकोबारांना मागण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि तुकोबारा देवाकडे जाऊन आज मागू लागले अभंगाच्या पहिल्या चरणात. भगवान प्रसन्न झाल्यानंतर भगवंताकडे काय मागावं हे तुम्हा आम्हाला औपचारिक रीतीने कळण्यासाठी तुकोबाराय देवाकडे मागू लागले. देवाकडे मागतायत कारण देवाकडे जाणारा एक वर्ग नाही, माणसांचे प्रकारच तीन आहे. प्रकाराचे तीन तुका म्हणे केले त्रिभिर गुणमय भाव रेबी सर्व विदम जगत मोहितम ना बिजानाति मामे बे परमव्यम. गीतेमध्ये भगवान सांगता सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी तीन प्रकारचं जगत आहे. सत्वगुणी देवाची भक्ती करतोय, रजोगुणी भक्ती करतो आणि तमोगुणी भक्ती करतो. पण कुणाची भक्ती करतो? शास्त्रकार सांगता यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसहा प्रेतान भूतगणांशान्य यंते तामसा जनहा. सात्विक लोक देवाचं भजन पूजन करता, कथा कीर्तन श्रवण करतात, त्यांना सत्वगुणी म्हणा. आपण कोणत्या वर्गात मोडतो ज्याने त्याने ठरवा. यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांश राजसा, यक्ष राक्षसांची पूजा करता त्यांना राजस म्हणा आणि भूता प्रेताची स्मशानात जाऊन पूजा करता त्यांना तामस म्हणा. विठ्ठल विठ्ठल. सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी तिघही देवाकडे जातात. देवाकडे जाऊन मागतात, पण तिघांची भावना वेगळी वेगळी मागण्याची. तमोगुणी देवाकडे जाऊन मागतो, मागत असताना त्याच्या मनात एक असतं, देवा अशी एखादी विघातक शक्ती दे की भले मला थोडा त्रास होऊ दे पण शेजारच्याचं वाटोळ झालं पाहिजे असं दे. विघातक शक्ती मागणारा तमोगुणी. कसं? भले माझा एक डोळा गेला तरी चालेल पण शेजारच्याचे दोन्ही जाऊ दे, याला विघातक शक्ती मागणारा तमोगुणी व्यक्ती बोला असा तमोगुणी माणूस राहतो. विघातक शक्ती मागतात. प्रसंग असा आहे, एका गावात एकदम अत्यंत दुष्ट माणूस आहे, कधीच कुणाचं चांगलं केलं नाही, वाईटच केलं. आणि त्याला शेवट अंतकाळ त्याचा जवळ आला, आता तो मरणार. त्याच्या लक्षात आला आपण वाईट केलंय, खूप वाईट केलंय. एवढं वाईट केलं, कधी कुणाचं चांगलं केलेलं त्याला आठवतच नाही. पण मरण जवळ आलं, त्याला वाटतं चला आता काहीतरी चांगलं करून जावं म्हणून गावातल्या पंचमंडळीला त्याने मंडळाला बोलवलं. सप्ता मंडळ गेलं, गावातले मंडळ गेलं आणि सांगितलं का हो कशासाठी बोलवलंय?
त्याने सांगितलं काही नाही, मला वाटतंय की मी कधी वाईटच केलंय, कधी कोणाचं चांगलं केलंच नाही. तेव्हा जाता जाता मी मरणार आहे, 7-8 दिवसात मरेलच असं माझा अंदाज आहे, मी काही जगणार नाही जास्त दिवस. तेव्हा मला असं वाटतंय प्रायश्चित्त काही मिळावं केल्या कर्माचं, म्हणून मी मेल्यानंतर माझ्या प्रेताची विल्हेवाट खांद्यावर नेऊन गाडीत नेऊन करू नका. मग काय करा, ज्यांचं मी वाईट केलं असेल त्यांनी मला स्मशानामध्ये नेताना पायाला दोर बांधा आणि ओढत न्या. ज्याचं वाईट केलं त्यांनी हात लावा, 12 गाड्या ओढल्यासारखं ओढत न्या. सप्ताचं मंडळ बोलू लागला, हो हे तुम्ही ठरवायची गरज नाही, आम्ही अगोदरच ठरवून ठेवलं होतं. विठ्ठल विठ्ठल. कारण तुम्ही असे कुत्र्यासारखे ओढत नेण्याच्या लायकीच कर्म केलंय, त्याला करावं काय योग असा. 8 दिवसात तो गेल्यानंतर गावातले सर्व मंडळ एकत्र आलं, सांगितलं त्याचा शब्द होता, जर तो पूर्ण केला नाही तर त्रस्त करेल बरं तो आपल्याला. मग हो, गावात दौंडी दिली, ज्याचं वाईट केलं असेल त्याने या. अहो, लहान मोठे, स्त्री पुरुष, आबाल वृद्ध, सहकुटुंब सहपरिवार सर्व आले. दोर बांधला पायाला आणि लोकलच चालली 12 डब्यांची. ओढत चाललं सर्व गाव. त्याला हा कोणी म्हणतं माझा हात लागू द्या, ते म्हणतं माझा हात लागू द्या, हा म्हणतो माझा हात लागू द्या, माझं वाईट केलं. ओढत चालले. ओढत नेत असताना रस्त्याने जात असताना कुणीतरी एखादा होता मोबाईलवाला जवळ, त्याने पोलिसांना नंबर डायल केला. पोलीस स्टेशनची एक गाडी आली. पाहता अरे जिवंत माणसाला मारलेलं दिसतं. हो, फार वाईट केलेलं आहे. बरं एवढं गाव आहे, एका गाडीत बसणार नाही. 5-25 गाड्या त्यांनी बोलवल्या, निळ्या रंगाच्या जाळी असलेल्या लाल दिव्याच्या गाड्या आल्या. अख्खं गाव गाडीत बसवलं आणि जेलमध्ये कोंडलं. जेलमध्ये कोंडल्यानंतर मच्छर डास आहे, भूक लागलेली आहे, थंडी आहे, ऊन आहे, गरम होत आहे, चर्चा होऊ लागली, त्रास होऊ लागला. लोक एकत्र आले 2-3 जवळ, शहाण्या माणसाजवळ. का हो फार वाईट झालो, याने खूप त्रास दिला. हो, तो 2-3 सांगता त्रास दिला काय, अरे तो मेला तर मेला, अख्ख्या गावाची इथं वाट लावून गेला, याचं काय झालं. विठ्ठल विठ्ठल. तमोगुणी माणसं वाईटच करतात, संकल्प देवाकडे गेलं तरी वाईटच मागतात, विघातक शक्ती मागतात, त्यांना तमोगुणी बोला. रजोगुणी व्यक्ती 2 नंबरचा आहे, तो देवाकडे मागतो, पण मागत असताना दुसऱ्यासाठी मागताना दिसतो, पण स्वतःचा स्वार्थ दडलेला असतो, याला म्हणा रजोगुणी. आला लक्षात. मागताना ज्याला फॉरवर्ड कॉल बोला, दुसऱ्यासाठी मागताना दिसतो, स्वतःचा स्वार्थ दडलेला असतो. कसा प्रसंग लक्षात ठेवा. एका गावाच्या बाहेर गावदेवीचं मंदिर आहे. वर्षातून एकदा मोठी यात्रा भरते, हजारो लोक येतात दर्शनाला. बारी आहे. ती बारी लागलेली असताना पुजारी त्या देवीच्या बद्दल लोकांना सांगतायत. दर्शन बारीला एक 18-20 वर्षाची तरुण अविवाहित मुलगी बारीला आहे, बाहेर गावून आली आहे यात्रेला. ती गाभाऱ्यात गेली, देवीच्या जवळ गेली. पुजारीने ओळखलं, विचारलं बाळ तू कुठली आहे. तिने सांगितलं मी ठाण्याहून आले. कशी काय आले. यात्रेचं मला कानावर पडलं की देवी एवढी चांगली आहे, एवढी मोठी यात्रा भरते, आले दर्शनाला. मग देवीचा नियम माहिती आहे का. पुजारी विचार, नाही मला माहिती नाही नियम, मी नवीन आले. पुजारी सांगू लागला बाळ या देवीचा नियम आहे, लक्षपूर्वक ऐका. या देवीचा नियम आहे, या देवीकडे स्वतःसाठी मागितलं तर देवी देत नाही, दुसऱ्यासाठी मागितलं तर भरभरून देते, हा देवीचा नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून हरकत नाही. ती मुलगी देवीचं दर्शन घेतलं, काय मनातला संकल्प केला आणि बाहेर आली. पुन्हा पुजारी बाबांनी विचारलं बाळ एक विचारू. म्हणे विचारा ना बाबा, तुला नियम लक्षात राहील. हो बाबा मी हा एज्युकेटेड आहे, उच्च शिक्षित आहे, मला नियम माहिती आहे. काय स्वतःसाठी मागितलं तर देवी देत नाही, दुसऱ्यासाठी मागितलं तर भरभरून देते, मी स्वतःसाठी मागितलंच नाही, दुसऱ्यासाठीच मागितलंय. पुजाऱ्याने विचारलं बाळ मग विचारू. म्हणे विचारा. दुसऱ्यासाठी काय मागितलं ग तू. ती मुलगी प्रामाणिक आहे, ती सांगते बाबा मी देवीच्या चरणाजवळ गेले, मस्तक ठेवलं देवीच्या चरणावर आणि मागितले देवी माते, ए गावदेवी माते, माझ्या आईला चांगला जावई मिळू दे. विठ्ठल विठ्ठल. अर्थात तिलाच पती पाहिजे, पण तिला पती पाहिजे मागताना आईला जावई मागणं, याला म्हणतात रजोगुणी वृत्ती. दुसऱ्यासाठी मागताना दिसणं, स्वतःचा स्वार्थ असणं, असा रजोगुणी देवाकडे मागतो. पण जो सत्वगुणी आहे तो देवाकडे गेल्यानंतर देवाकडे मागतो, देवा या संसारामध्ये मी अडकलोय, जन्मरणाच्या भोवऱ्यात अडकलोय, याच्यातून मला बाहेर काढ, हे मागत असतो सत्वगुणी व्यक्ती. विठ्ठल विठ्ठल. आहे गुंतलो नेनाता माझी चित्ता, सुका ठेवी माझा पाया तारा तारे. आहे
साईयाचा राधावे आहे गुंतलोने आता माझी असो तुमा चिंता तुका ठेवी माझा पायाचा राखावे आई माझी असो तुम्हा चिंता या भवसागरातून संसाराच्या जन्मरणाच्या दुःखातून देवा मला सोडव ही मागणी त्याला म्हणावं सात्विक मागणी. अशी मागणी देवाकडे करावी हे आपल्याला कळावं. अर्थात देवाकडे गेल्यानंतर काय मागावं हे कळण्यासाठी तुकोबराय आपल्याला औपचारिकतेने मागण्यासाठी मार्गदर्शन करताय. हो, तुकोबराय देवाकडे मागतात म्हणजे आपण देवाकडे हे मागावं. नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करे देवा. देवा सर्व जगामध्ये स्त्री पुरुष बालक जे आहे सर्वांच्या मध्ये तू भरलेला आहे नारायण रूपाने मला माहिती आहे, अशी माझी बुद्धी आहे. पण सर्वांच्या मध्ये तू भरलेला असतानाही सर्वांच्या मध्ये तुझं वास्तव्य तू आहे असं माझं मन बघत नाही. माझं मन तसं कर. विठोबा रखुमाई बोला बोला भजन तुकोबराय सांगतात देवा स्वप्रयत्नाने मी सर्वांच्या मध्ये नारायण आहे बघण्यासाठी प्रयत्न केला, पण माझे प्रयत्न अपूर्ण ठरले किंवा अयशस्वी ठरलो. इतरांचं सामान्यांचं मी साह्य घेतलं तरीही मला आणि ते प्रयत्न अपूर्ण वाटले. म्हणून देवा आज मी तुझ्याकडे आलो. आता मज साह्य येथे करावे देवा. देवा मला साह्य कर. मी प्रयत्न केले पण माझे प्रयत्न असफल ठरले. म्हणून देवा मी तुझ्यापर्यंत आलो मागण्याकरता. देवा काय कर. नरनारी बाळे अवघा नारायण. नारायण सर्वांच्या मध्ये आहे हे बघण्यासाठी माझं मन तसं कर. आता एक प्रसंग आहे बघा की नारायण आहे असं. नारायण किती आहेत हो? नारायण किती आहेत? गोंडीचे नारायण सोडून, नारायणराव सोडून नारायण किती आहेत बरं मी सांगतो चला. सकाळी स्नान झाल्यानंतर पूर्व दिशेला आपण तोंड करतो, हात जोडतो आणि दर्शन घेतो. पूर्व दिशेला एक नारायण आपल्याला दर्शन देतो. कोणता नारायण बोला? सूर्यनारायण. भगवंताला क्षीरसागरामध्ये जाऊन शयन करावं वाटलं म्हणून भगवान विष्णू परमात्मा क्षीरसागरामध्ये शयन करू लागले. ज्या गादीवर शयन करू लागले ती गादी तिथं एक नारायण आहे. तो कोणता नारायण? शेषनारायण. केळीचे खांब आहे, नवग्रह मांडलेले आहे, साधुवाण्याची पोथी आहे, कलश आहे, तिथे एक नारायण आहे. सत्यनारायण भगवान. हो, किती नारायण झाले? 3 नारायण. भगवंतालाही तप करावं वाटतं. आपल्याला वाटतं आपण कीर्तन जावं, तप करावं, आपल्यालाही वाटतं तसं भगवंतालाही तप करावं वाटतं. पण तपासाठी एकांत लागतं. एकच तपा द्विराध्यायी त्रिभिर्गीतम चतुष्पथम शास्त्रकार सांगतात तप करण्याकरता एकटा असावं लागतो. भगवान परमात्मा एकांतात गेला, हिमालयात गेला आणि तिथे तपश्चर्या करू लागला. म्हणून आपल्याला तिथं जावं लागतं दर्शनाला. तिथे एक नारायण आहे.
जो जाएगा बद्री वो कभी ना आएगा उदरी, वा बैठे बद्री विशाल बद्री नारायण. किती नारायण झाले. लग्न लागलं, पंगत बसली, नवरदेव नवरी स्टेजवर आहे, त्यांचे फोटो काढण्याचं काम चालू आहे. आणि पंगत बसल्यानंतर एक घास मित्रांनी उचलला, तोंडात घालणार तेवढंच लक्ष त्याचं गेलं वरती आणि शेजारच्या मित्राला खुणावतो, ए मित्रा बघ ना जोडा किती शोभून दिसतो, कुणासारखा. लक्ष्मी नारायण. एवढे नारायण आहे. मग कोणता नारायण दिसावा. हे सर्व जे नारायण आहे त्यांचा जो आदी नारायण आहे भगवान, तो नारायण दिसावा. विठ्ठल सांग देवा, स्त्री पुरुष बालक जे जे आहे त्यांच्यात तू आहे मान्य आहे. माझं मन आहे, कारण विठ्ठल जळीस्थळी भरला हे माझं वचन आहे, पण मला दिसत नाही तसं माझं मन कर, माझं मन कर. नरनारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करे देवा. बर, ती मन का सर्वांच्या मध्ये असलेल्या परमात्म्याला बघत नाही, का बघत नाही. त्याचं कारण त्या मनामध्ये देव न दिसण्यासाठी जे प्रतिबंध आहे, जे भिंत आहे, जी पडदा आहे, जे आडदर आहे, तो आडदर माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. अभंगाच्या पुढच्या नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, नयो काम क्रोध क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, नयो काम क्रोध दोष निंदा द्वंद्व, अवभावितानि संदेह, अवभावितानि संदेह, नयो काम क्रोध क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, संदेह, अवभावितानि संदेह, नयो काम क्रोध नयो काम क्रोध दोष निंदा द्वंद्व. माणसामध्ये देव आहे, पण तो माणसातला देव मला दिसत नाही माझ्या मनाला. त्याचं कारण व प्रतिबंध जो आला, ते प्रतिबंध येऊ देऊ नको. नयो काम, हा काम हा प्रतिबंध. नयो क्रोध, नयो द्वेष, नयो द्वंद्व, नयो निंदा, हे काय परमार्थातले शत्रू आहे, मारक आहे. या शत्रूमुळे माणसातला जो देव आहे तो मला दिसत नाही. विठ्ठल एका एकाचा विचार करा. देवा हे येऊ देऊ नको. कोण? काम. काम शब्दाचा अर्थ आहे आपल्या मनामध्ये एखादी वृत्ती, एखाद क्रिया, कर्म करण्याची भावना होणं, याला काम म्हणा. इच्छा काम शब्दितः तो काम आहे, तो माझ्या मनात येऊ देऊ नको. आपण काम फक्त विषय वासना भोग यालाच काम समजतो, तसा नाही. आपल्या मनात एखादी गोष्ट स्फुरण ही काम आहे, आणि ती भावना त्याच्यासाठी प्रयत्न करणं. तो प्रयत्न करत असताना, कामाच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करत असताना तो काम जर अपूर्ण राहिला, प्रयत्न फसला, तर माणसाला क्रोध येतो, क्रोधाचा जन्म होतो. गीतेमध्ये भगवान सांगतात, कामात क्रोधोभिजायते, क्रोधा अभिजायते. कामाच्या अपूर्ततेमध्ये क्रोधाला जन्म आहे. आणि तुकोबराय सांगता, देवा तो काम, तो क्रोध माझ्या मनामध्ये येऊ देऊ नको. विठ्ठल विठ्ठल वास्तविक पहिलं, काम क्रोध सामान्य नाही. मोठ्या मोठ्यांची त्रिधा तिरपीट केलेली कामाने. काम सामान्य नाहीये. मोठ्या मोठ्यांना त्रस्त केलं, धडक मारेल येडका मदन. आपण येडका बघून घ्या नाथबाबांचा. काम सामान्य समजू नका. मज कामाचे निधाये, ब्रह्मा कन्येशी धरूप आहे. पराशरे केले काय, भोगिले पाहे दिव्या दुर्गंधा. काम सामान्य समजू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्रकार सांगता, विश्वामित्र पराशर पर्वतीवर वातांबू परणाशना स्तेपि श्रीमुख पंकजम सुललितम दृष्ट्वयो मोहंगता.
शाल्याणाम सुघृतम पयोदयितम भुंजन्ते मानवा तेषाम इंद्रिय निग्रहो यदि भवेस विंध्यस्तरे सागरो. व कामाची कापाने मोठ्या मोठ्यांची कामाने अंतरेदा तिरपीट केली. हा काम सामान्य नाहीये, हा काम विषयाचा काम धरला. तर काम क्रोध, कामाच्या अपूर्ततेमध्ये क्रोधाचा जन्म आहे. आणि क्रोध करू नका. संसारामध्ये क्रोध करावा जरी लागला तरी नाटकी क्रोध करा. क्रोधाला गडी बनवा, क्रोधाला मालक बनवू नका. आणि ज्या व्यक्तीने व्यवहारामध्ये वागत असताना क्रोधाला मालक बनवलं आणि त्याचा आपण जर दास झालो तर आपल्या संसारातले सर्व कार्य आपले बिघडतात. विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये क्रोध राग यावा वाटतो, कधीतरी असावा, कधीतरी राग यावा वाटतो, पण तो राग नाटकी आला पाहिजे, क्रोध नाटकी आला पाहिजे. नाटकात जसा एखादा व्यक्ती पार्ट घेतो आणि विसरून जातात तसा नाटकी क्रोध करा. कारण कसा क्रोध करावा आपण भगवान शिवाकडून शिकावं, भगवान शंकरजीकडून शिका. भगवान महादेवाने क्रोध केला, तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला जाळून भस्म केलं. पण मला या ठिकाणी आलेले कोणीही असं वर बोट करून सांगा की महादेवाचं नाव क्रोधावतार आहे असं दाखवून द्या. उलट नाव काय? कर्पूर गौरम करुणावतारम. क्रोधावतार नाहीये का? जब शिव तिसर नयन उखारा, तिसरा डोळा उघडल्यानंतर कामदेवाला जाळून भस्म केलं. एवढा क्रोध भगवान शंकराने केला, पण क्रोध हा नाटकी केला. कामापुरता बोलावला आणि परत जायला सांगितलं, त्याला गडी ठेवलं, मालक स्वतः राहिले. आपण जर मालक जर क्रोधाला केलं, आपण त्याचे गडी झालो तर आपले सर्व काम तो बिघडवतो. त्याकरता क्रोध येऊ देऊ नका. काम नयो काम क्रोध. द्वेष, कुणाचा द्वेष करू नका. ही भावना फार पसरलेली आहे. द्वेषाची भावना, द्वेष करू नका. ज्याच्या त्याच्या प्रयत्नाने आणि प्रारब्धाने जो तो मोठा होतोय, आपण त्याचे पाय तोडून मोठं होण्याचा प्रयत्न करू नका. विठ्ठल विठ्ठल. द्वेष करतायत, द्वेष करतायत, ऐका नाही, तसं न करता द्वेष. मत्सर करू नये. मत्सर शब्दाचा अर्थ आहे द्वेष. मत्सर, मत्सर शब्दाचा अर्थ आहे मत्तसरा इति मत्सर. हा माझ्यापेक्षा जो मोठा आहे हो तो कसा छोटा होईल आणि मी कसा मोठा होईल यासाठी प्रयत्न करायला मत्सर म्हणतात. रामायणामध्ये मत्सर शब्दाचा भाव सांगितलाय. उच्च निवास नीच करतोती देखन सकाय पराय होती. दुसऱ्याचा मोठेपणा पाहून त्याला कसं कमी करता येईल, आपण त्याच्यापेक्षा कसे मोठे हो, हा प्रयत्न मनामध्ये ठेवणं, याला म्हणा मत्सर. असा मत्सर करू नका, द्वेष करू नका. नयो काम क्रोध द्वेष. काम करू नका, क्रोध द्वेष ठेवू नका. निंदा करू नका. निंदा शब्दाचा अर्थ आहे एखाद्या व्यक्तीचे नसलेले दोष आपण चघळणं, याला म्हणा निंदा. विठ्ठल विठ्ठल. असलेले दोष माणसाने समोर आणल्यानंतर ती वस्तुस्थिती होते, पण नसलेले दोष आपण चघळणं याला निंदा म्हणतात. निंदा आहे. आणि निंदक कसा असतो? डुकराप्रमाणे असतो. डुकराप्रमाणे. डुकर जसं घाण साफ करतं तसं आपण ज्याची निंदा करतो त्याचं पाप आपण साफ करत असतो. विठ्ठल विठ्ठल. निंदा करू नये. इथून पुढे कमीत कमी माझ्याकडून निंदा होईल, प्रत्येकाने आजच्या कीर्तनापासून असा बोध घ्यावा की कमीत कमी मी निंदा करेन. कमीत कमी निंदा. हळूहळू ती निंदा बंद होईल. निंदा करू नका. निंदा, एखाद्याचा दोष असेल, लक्षपूर्वक ऐका, दुसऱ्याचे दोष माणसाने त्याला एकांतात जाऊन समज देऊन त्याला सुधारण्यासाठी प्रयत्न करावा, सांगावं. आणि गुण असेल तर चार चौघामध्ये जाऊन तो प्रगट करावा. पण होतं उलटो, आपण गुण झाकून ठेवतो आणि दोष चौघाट आणि चार चौघांच्या मध्ये जाऊन सांगतो तुला कळलं का ती तशी आहे, तो तसा आहे. अशी अवस्था आहे. माणसाने दोष हा एकांतात जाऊन त्याला समज द्यावी, तो सुधरेल. अरे बाबा चुकतोय, हे तुला योग्य नाही, तुझं हे करणं अयोग्य आहे. हो, दोष असेल त्याला समज द्या, एकांतात सांगा. आणि गुण असेल चार चौघात जाऊन सांगा, अमका अमका मुलगा, अमक्या अमके मुलगी एवढं चांगलं काम केलंय. गुण आणि अशा पद्धतीने आपण मोठा केला पाहिजे. पण होतं उलट, गुण झाकून ठेवतो आणि दोष आपण चघळतो. निंदा. निंदा करू नका. नयो काम क्रोध द्वेष. निंदा, द्वंद्व ठेवू नका. आपण सर्व ईश्वराचे लेकरं आहोत. वसुधैव कुटुंबकम हा संत मंडळीने आपल्याला आणि सर्व भाव दिलाय. आपण त्या पद्धतीने ईश्वराचे लेकरं आहोत या भावनेने वागलो पाहिजे. हे ठेवू नका. जर हे विकार राहिले तर माणसामध्ये माणूस आहे, माणसात देव आहे ही भावना आपल्या मनामध्ये येणार नाही. माणसात देव आहे हे दिसण्याकरता हे विकार गेले पाहिजे. मनातले विकार गेले तरच आपल्याला माणसामध्ये नारायण दिसेल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांग देवा, माझ्या मनात हीच भावना आहे, मला तरी असं वाटतं असावे म्या सदा विषयी विरक्त.
काया वाचा चित्त तुझी पाय, विषयापासून विरक्त असावं असं वाटतं. आणि काया वाचा चित्त, माझे शरीर, माझी वाणी आणि माझं मन तुझ्या चरणाजवळ जडून राहावं अशी माझी अपेक्षा आहे देवासाठी. यासाठी मी प्रयत्न केले, पण प्रयत्न असफल ठरले. यासाठी देवा तुला विनंती आहे, तू कृपावंत होय. जशी आई आपल्या बाळाची काळजी करते देवा, तशी तू माझी काळजी कर आणि माझ्या अंतःकरणातले विकार घालवण्यासाठी मला मदत कर, मला सहाय्य कर. माझ्या मनातले मनोरथ पूर्ण होण्यासाठी देवा तू सहाय्य कर. यासाठी मी तुझ्याकडे आलोय अभंगाच्या शेवटच्या चरणात. करुणिया साह्य पुरवी मनोरथ, करुणिया साह्य पुरवी मनोरथ, करुणिया साह्य पुरवी मनोरथ, करुणिया साह्य पुरवी मनोरथ. वावे कृपावंत तुझा भाणे, भावे कृपावंत तुझा भाणे. नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व. वावे तुका म्हणे, भावे कृपावंत तुका म्हणे. नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, नयो काम क्रोध अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबराय देवाला विनंती करता, देवा मला तू मदत कर, मला सहाय्य कर. मी प्रयत्न केले, पण माझे प्रयत्न सामान्य माणसाचे प्रयत्न आहे, सामान्य जीवाचे प्रयत्न देवा. मी प्रयत्न मला असफल ठरले. इतर जगातल्या सर्वसामान्यांचे प्रयत्न घेण्याचा प्रयत्न केला, त्यांची मदत घेतली, तेही अपूर्ण ठरले. म्हणून देवा मी आज तुझ्याकडे आलोय, तुला मागणी करतोय देवा, माझ्या अंतःकरणातला भाव तू पूर्ण कर, माझ्या कृपा कर. तू कृपावंत आहे, तू कृपावान आहे. करुणिया साह्य पुरवी मनोरथ, देवा माझं मनोरथ पूर्ण कर. आणि खरोखर आज तुकोबरायांचं मनोरथ पूर्ण करण्याकरता भगवान उद्या वैकुंठाहून तुकोबरायांना घ्यायला येत आहे. का? तुकोबरायांनी सेवा केली, संसाराचा त्याग केला, देवासाठीच आपल्याला देह मिळाला हा भाव ठेवला. आणि तुकोबराने देवाला विनंती केली, देवा माझं मनोरथ पूर्ण कर, माझं सहाय्य मला कर. मी अनंत प्रयत्न केले देवा, पण मी सामान्य मानव या कुडीमध्ये आल्यामुळे देवा माझ्याकडून प्रयत्न असफल ठरले असेल. पण मी आज तुला विनंती करतो देवा, तू मला खुणवतोय देवा, मला उद्या घेऊन जा, मला वैकुंठाला यायचंय, मला वैकुंठाला यायचं. तुकोबरायांना तळमळ लागली, या ठिकाणी आलो होतो देवा, ती माझं कार्य संपलंय आता. हो, माझी कृतकृत्यता झाली. सर्वांच्या मध्ये देवा आता मला तू दिसू लागलाय. अंतःकरणातले काम क्रोध लोभ विकार निघून गेलेले आहे. आता देवा माझं शरीर म्हणजे तुझं झालंय, आता माझ्या शरीरावर माझं काही बंधन नाहीये. आता देवा सर्वत्र तू दिसतोय अशी माझी अपेक्षा आहे. देवा मला घ्यायला ये. आणि तुकोबरायांना घ्यायला परमात्मा निरोप दिला तुकोबरायांनी. आणि उद्या भगवान परमात्मा तुकोबरायांना घ्यायला गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. करुणिया साह्य पुरवी मनोरथ, व्हावे कृपावंत तुका म्हणे. नयो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद्व, अवघा गोविंद निसंदेह. तुकोबराय देवाकडे मागणी करतात. अर्थात तुकोबरायांना मागण्याची गरज नाही. वाक्य लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही देवाकडे काय मागावं, आपल्या जीवनात आपलं आचरण कसं असावं. आपण जीवन जगत असताना फक्त दंभाची भक्ती करू नये. अंतःकरणातले विकार घालवले तरी आपलं नामस्मरण थोडं केली भक्ती तरी आपली भक्ती सफल होईल. फक्त भक्ती सफल का होत नाही, आपल्याला समाधान का होत नाही, प्रभू का दर्शन देत नाही, त्याचं कारण तुकोबरायांनी सांगितलंय परमार्थातले शत्रू आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भुहा महाशनु महापापमा विद्ये नमे वैरिणम. ऐकणे
काम क्रोध लोभ घेऊन या संगी परमार्थाशी निघे तोची मूर्ख व त्याकरता परमार्थ करत असताना हे विकार आहे, हे घालवण्याचा जेवढा आपल्याला प्रयत्न करता येईल तेवढा करा. आणि राहिले तर देवाला विनंती करा, देवा आमचे विकार आम्ही प्रयत्न केली पण आम्ही असफल ठरलो, आता तू थोडा सपोर्ट कर की आमचे विकार आता नष्ट होतील आणि सर्वांच्या मध्ये वसुधैव कुटुंबकम, तू मी वासुदेव तत्वता सर्वांच्या मध्ये आणि माझ्यामध्ये आणि सर्व जगामध्ये मला वासुदेव अर्थात नारायण दिसेल अशी अपेक्षा माझी आहे. देवाकडे विनंती करावी. झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणारविंदी समर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 विठाल जय जय विठाल जय विठाल जय जय विठाल विठाल जय जय विठाल बोलिले पुणे देवा पुणे राधमा महाराज हरि नाही विचारिला अधिकार म्या पुरा क्षमा करत महाराज ब्राह्मणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेशरा क्षमा करत